आताच्या घडीला ह्या 150 फुटाच्या रूममध्ये राहणं या मुंबईत शक्य आहे का? GR निघाला नाही त्याच्यावरती. मग सरकार नक्की त्याच्याबद्दल सिरियस आहे की नाही हेच नाही कळत आहे. काय देणे, एविक्शनचे सूट फाईल करणार, हे करणार, अमुक करणार, तुम्हाला घरातनं बाहेर काढणार, तुम्हाला 10 वर्ष सडवणार, तुम्हाला ट्रान्झिस्टमध्ये टाकणार, असे सर्व धमक्या दिल्या जातात. पण त्याच्या आम्ही काहीच करू शकत नाही, कारण लँडलॉर्डकडे खूप अधिकार आहेत. आम्ही सामान्य लोक आहोत, आमच्याकडे अधिकार नाही आहेत. योग्य आहे. मग आम्ही निवडणूकची वेळ आली की मतं घ्यायला तुम्ही आमच्याकडे येता, नेहमी तुम्हाला आमचं मतदान हवं असतो. त्यावेळी तुम्ही आम्हाला आश्वासनं देता, नाही तुमचं रिडेव्हलपमेंट करू, हे करू, ते करू, अमुक करू, तमुक करू. पण नंतर निवडणूक गेली की आम्हाला तुम्ही विचारत सुद्धा नाही. प्रत्येकाच्या मनात अशा वेगवेगळ्या दडपणाखाली प्रत्येकाला काय ना काहीतरी फाटाफूट करून आणि प्रत्येकाच्या मनात दडपण निर्माण करून, भीती निर्माण करून कन्सेंट घ्यायला लागलेले आहेत. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाचं एक स्वप्न आहे, मला माझ्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, मोठं घर मिळालं पाहिजे. मुंबईसारख्या नगरामध्ये माझ्या स्वतःच्या हक्काचं घर असणं ही नशिबाची आणि एक भाग्याची गोष्ट मानली जाते. परंतु याच्यावर कुठेतरी विरजन पडताना देखील आपल्याला आढळतं. आपण मुंबईतील एक उच्चभ्रू लोकवस्तीत असलेल्या वरई विभागात आहोत आणि या ठिकाणी सुरजी वल्लभदास बिल्डिंग याचे रहिवासी या ठिकाणी उभे आहेत. आपल्या कुठेतरी डेव्हलपमेंटसाठी ही मंडळी अनेक वर्ष खस्ता खात आहेत. या पूर्ण विषयाची माहिती, या पूर्ण विषयाच्या तक्रारी आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. संबंधितांना म्हाडाकडून आणि महानगरपालिकेकडून, BMCकडून पण न्याय मिळत नाही आहे, अशा देखील तक्रारी बाहेर येत आहेत. त्यात लँडलॉर्डने कुठेतरी फसवणूक केलेली आणि आडमुठी धोरण अवलंबलेलं आहे हे देखील कुठेतरी बाहेर येतं. या संपूर्ण विषयाची माहिती आपण संबंधितांकडूनच घेणार आहोत. बोला, आपलं नाव सांगा. माझं नाव भावेश वीरा. मी सुरजी वल्लभदास चाळीचा अध्यक्ष आहे. गेले 33 वर्ष आम्ही डेव्हलपमेंटसाठी फिरतो आहे. ते 93मध्ये 1993 साली आम्ही पहिला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केला होता विमलनाथ शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड बरोबर. आणि त्यानंतर 98मध्ये 98मध्ये काम चालू झालं होतं. 105 फायलिंगसुद्धा करण्यात आली या ठिकाणी, पण त्याच्यानंतर काय झालं नाही, काम ते डिस्प्यूटमध्ये थांबला आणि त्याच्यानंतर डेव्हलपरचा काय आत्ता पत्ता नाही. परत 2004 साली आम्हाला कळलं की आमचे लँडलॉर्डच बदललेत. पण त्याच्या आधी 2002मध्ये परत सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट घेतले गेले आमच्याकडनं, कन्सेंट घेतल्या गेल्या. त्याच्यानंतर 2004मध्ये थेट आम्हाला कळलं की बाबा ज्यांनी जे पार्टनर्स होते त्यांच्यात काय डिस्प्यूट झाला आणि ते सेपरेट झाले आणि आता हे नवीन आमचे लँडलॉर्ड झाले आहेत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर चेंज झालेत कंपनीमध्ये. आणि त्यानंतर सतत आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो डेव्हलपमेंटसाठी, पण त्यांनी कधी कुठल्याही गोष्टीसाठी इम्पॉर्टन्स दिली नाही आम्हाला, कधी आमचे विषय ऐकूनच घेतले नाही त्यांनी. आणि त्यानंतर देवाच्या कृपेने 2023 साली 79A हा कायदा अंमलात आला आणि ते आल्यानंतर आम्हाला कुठेतरी एक आशेचा किरण दिसला की बाबा आता कुठेतरी आमची डेव्हलपमेंट होईल. तर ती नोटीस आल्यानंतर आम्ही पहिला मान जो लँडलॉर्डचा होता आम्ही त्यांच्याकडे गेलो की बाबा आता नोटीस लागली आहे बिल्डिंगला, बिल्डिंग धोकादायक आहे आणि कुठेतरी डेव्हलपमेंट झाली पाहिजे ही सर्वांचीच इच्छा आहे, तर आता कुठे तुम्ही तरी त्याच्यासाठी पुढाकार घ्या. पण त्यांनी त्याच्यानंतरही मीटिंग्स केल्या, आमच्याबरोबर 4-5 मीटिंग झाल्या, पण काही विषय पुढे गेलाच नाही. ते गोल फिरवून ते आम्हाला तिथेच नेऊन आणून टाकायचे. आणि त्याच्यानंतर 6 महिने त्यांचे संपल्यानंतर म्हाडाकडून हिअरिंग लावली गेली, जॉईंट हिअरिंग लावली गेली. त्या हिअरिंगमध्ये त्यांनी सांगितलं की टेनंट ॲग्री होत नाही. तर त्याच्यावरती DYC काळेसाहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही एक जॉईंट मीटिंग घ्या आणि ऑन कॅमेरा मीटिंग घ्या आणि त्याच्यानंतर माझ्याकडे या आणि ती मीटिंग बघितल्यानंतर मी तिथे काय ते निर्णय घेऊ आपण. तर ती जॉईंट मीटिंग त्यांनी केलीच नाही. आणि ज्यावेळी DYCसमोर जॉईंट मीटिंग झाली आमची, त्यावेळी तिथे खोटं बोलले की बाबा आता आमची मीटिंग झालेली आहे आणि हे ॲग्री होत नाही वगैरे. तर आम्ही तिथे प्रश्न केला की बाबा तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरा ती मीटिंग घ्यायला सांगितली होती, त्यांच्याकडे फुटेज असेल तर त्यांनी दाखवावी. आणि ते तिथे खोटं सिद्ध झालं त्यांचं बोलायचं. आणि त्यानंतर मग DYCने ऑर्डर्स पास केले की बाबा हे डेव्हलपमेंटसाठी टेनंट लोकांना 79B नोटीस द्यावी म्हणून. त्यानंतर आम्हाला अधिकार मिळाले, आम्ही डेव्हलपर हायर केला आणि म्हाडाकडे कन्सेंट सोपवले, प्रपोजल पुटअप केला. आणि आता तो विषय आम्ही प्रपोजल पुटअप केल्यानंतर लँडलॉर्डने कोर्टात धाव घेतली
आणि आत्ता हा विषय आमचा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल, कारण आमची केस ऑन मॅरिट आहे. आम्ही 2-3 वेळा ॲग्रीमेंट कन्सल्ट केल्यानंतर आत्ता आमचा लँडलॉर्ड बोलतो आहे की टेनंट सपोर्ट नाही करत. जर आम्ही सपोर्ट करत नव्हतो तर 92मध्ये तुम्हाला कुठनं 93मध्ये ॲग्रीमेंट कसे काय झाले, कन्सल्ट कसे काय झाले, परत 2002 साली आम्ही कन्सल्ट ॲग्रीमेंट कसे काय केले, आमच्याकडे ते पुरावे आहेत. आणि त्याच्यात मुख्य गोष्ट म्हणजे जे 93चे आमचे ॲग्रीमेंट झाले त्यावेळी ॲज ॲन ॲडव्होकेट म्हणून ज्यांना आम्ही हायर केलेलं, आमचे लिगल ॲडवायझर म्हणून, त्यांचा सही शिक्कासुद्धा आमच्या ॲग्रीमेंटवर आहे. आणि ते आज आमचे लँडलॉर्ड झालेत. म्हणजे ज्यांना आम्ही प्रोटेक्ट करायचा राईट दिला त्यांनीच आम्हाला प्रोटेक्ट करणं सोडून ते आम्हालाच डोक्यावर बसले आमच्या येऊन. आणि आत्ता त्यांची हॅरेसमेंट एवढी वाढली आहे की एका बाजूला 79Aचा विषय कोर्टात चालू आहे आणि आमचा जो विषय आहे ते एक लँडमार्क जजमेंट होणार आहे, कारण आमच्या विषयावरती 13,800 बिल्डिंग डिपेंड आहेत. जो आमचा निकाल लागेल ते सर्व 79A सेस प्रॉपर्टीज जेवढे आहेत मुंबईतले त्याच्यात सर्वांना लागू होणार आहे. त्याच्यात जवळपास 20 लाखहून अधिक लोक राहत आहेत त्या चाळीत सर्व. आणि कुठेतरी ते धोकादायक परिस्थितीत राहत आहेत. आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्ही गेले तर टॉयलेट्स गळत आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ते सीडी उतरू शकत नाही कारण ते लिफ्ट नाही आहेत बिल्डिंगमध्ये. तर काही लोक तर आहेत 10-10, 15-15 वर्ष घरातनं बाहेरच नाही पडले, कारण खाली उतरू शकत नाही. चालायची प्रॉब्लेम आहे, टॉयलेटला बसायची प्रॉब्लेम आहे, इंग्लिश टॉयलेटची सोय नाही. भरपूर इवन करोनाच्या काळात आम्हाला अशी परिस्थिती होती की टॉयलेटमध्ये जायला लोक घाबरत होते की बाबा एका टॉयलेटमध्ये 10 लोक जात आहेत, कुठेतरी आम्हाला पण करोना व्हायची शक्यता आहे त्याच्यात. आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये आज कुठेतरी आम्हाला एक 79Aच्या माध्यमातून आम्हाला आशेचा किरण दिसला, पण तेही कुठेतरी कोर्टात अडकून बसलं आहे. आज जवळपास 8 महिने झाले. ऑगस्टमध्ये हिअरिंग झाली होती आणि आत्ता या 10 तारखेला आमची तारीख आहे आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की बाबा या 10 तारखेला तरी हिअरिंग होऊ देणे, काहीतरी आमचा निकाल लागू दे, कारण हा विषय खूप प्रलंबित होत चालला आहे आणि आमचा पेशन्स कुठेतरी आता सुटत चालला आहे. कारण आमचे परिवार वाढले आहे, घरात पोरं आहेत लहान, त्यांना अभ्यास करायला जागा नाही आहे. एका घरात 2 भाऊ राहत आहेत, जॉईंट फॅमिली आहेत. लग्न करायचं, आज काही लोकांना लग्न करता येत नाही कारण 150 फुटाच्या खोलीमध्ये 7-8 जणं कसे राहणार. हे सगळं प्रश्न आमच्यासमोर आहेत, पण आमच्याकडे कोण बघायला तयार नाही. सरकारकडे आमची खूप अपेक्षा आहे की सरकार कुठेतरी याच्यात हस्तक्षेप करेल आणि काहीतरी आमच्यासाठी नवीन GR वगैरे काढून. आता बघितलं गेलं तर एका स्ट्रक्चरची लाईफ हे 30 वर्ष मानली जाते, पण आज ह्या बिल्डिंगला 100 वर्षहून अधिक झालेलं आहे. कुठेतरी 100+ वर्ष जुनी चाड आहे आणि बहुतेक जे सेस प्रॉपर्टीज आहेत 13,800 पैकी बहुतेक प्रॉपर्टीज आहे 80 ते 100 वर्षाच्या घरात आहेत. मग त्यांना स्ट्रक्चर ऑडिटची गरज कशाला आहे? ज्याची लाईफच संपली आहे त्याला तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट करून पैसे घालवायची गरज काय आहे? त्याच्यापेक्षा जे 1965 पूर्वीच्या जेवढ्या काय बिल्डिंग्स आहेत ज्यांच्या एज संपली आहे त्यांना सरसकट रिडेव्हलपमेंट जाहीर का नाही करत आहे सरकार? सरकारने जर तो एक छोटासा स्टेप घेतला की 1965चं एक टॅगलाईन लावला की बाबा ह्या पुढची जे काय बिल्डिंग्स आहेत ते सर्व सरसकट रिडेव्हलपमेंटसाठी गेली पाहिजे, तर बऱ्याचशा लोकांचा प्रश्न सुटेल. फक्त आमचाच नाही, पूर्ण मुंबईचा प्रश्न सुटेल. ते आज जे मूळ मुंबईकर बोलले जातात ते मूळ मुंबईकर नक्की आहेत कोण? जे आज 4-4, 5-5 पिढ्या या चाळीत राहत आहेत. ही मुळात चाळी बांधल्या कशाला गेल्या? कारण त्यावेळी जे मिल मजदूर होते, जे छोटे मोठे काम करणारी लोक होते, जे बाहेरून लोक येत होते, त्यावेळी मुंबई वसवण्यासाठी जी लोकं आली त्यांना राहायला सोय करण्यासाठी ही 150-150 फुटाची, 160 फुटाची, 100 फुटाची रूम्स बांधल्या गेल्या आणि एक प्रीमियम घेऊन त्याच्यानंतर एक पागडी फिक्स केली गेली आणि त्या बेसवरती त्यांना ती रूम अलॉट केली गेली. प्रीमियम अमाऊंट घेऊन पागडी दर महिन्याला त्यांना भरावी लागायची. व आत्ताच्या घडीला ह्या 150 फुटाच्या रूममध्ये राहणं या मुंबईत शक्य आहे का? तर ते नाहीच आहे. आज एका कुटुंबात मिनिमम 5 ते 6 लोक असतात. 150 फुटाच्या रूममध्ये एक बाथरूममध्ये आंघोळ करायला, ऑफिस जायला सगळ्यांना घाई लागते. शाळा असते पोरांची, प्रत्येकाला सकाळचं धावपळ असते, पण त्या छोट्याशा खोलीमध्ये आम्हाला खूप अडचण होते. हे सर्व विषय सरकारने कुठेतरी गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि याच्यावरती त्वरित काहीतरी तोडगा काढला पाहिजे. गेल्या अधिवेशनात विषय झाला होता पागडीचा आणि त्यावेळी सन्माननीय DCM एकनाथ शिंदे साहेबांनी हा विषय जरी मांडला होता की पागडीमुक्त मुंबई करू, पण अद्याप त्या अधिवेशनानंतर आत्ता परत बजेट सेशन पण गेला, पण त्याच्यावरती काहीच घोषणा झाली नाही आणि कुठलाच GR निघाला नाही त्याच्यावरती. मग सरकार नक्की त्याच्याबद्दल सिरियस आहे की नाही हेच नाही कळत आहे. एका बाजूला कोर्टात विषय प्रलंबित आहे, तारखा पडत आहेत आणि त्या 2 तारखेच्या मध्ये लँडलॉर्डकडून नोटिसेस पाठवणे, मेंटली हॅरेसमेंट करणे, फोन करून
धमक्या देणे, एविक्शनचे सूट फाईल करणार, हे करणार, अमुक करणार, तुम्हाला घरातनं बाहेर काढणार, तुम्हाला 10 वर्ष सडवणार, तुम्हाला ट्रान्झिस्टमध्ये टाकणार, अशी सर्व धमक्या दिल्या जातात. पण आम्ही काहीच करू शकत नाही, कारण लँडलॉर्डकडे खूप अधिकार आहेत. आम्ही सामान्य लोक आहोत, आमच्याकडे अधिकार नाही आहेत. आणि आम्ही करणार तर काय करणार? आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांच्याकडे जाणार, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला कळते की बाबा ते लोकच सपोर्ट करते त्यांना. कुठेतरी आज मागेच एक प्रकरण घडलं आमच्या चाळीत. लँडलॉर्डनी एका टेनंटच्या घराच्या दारावरती नोटीस चिपकवलं होतं घरात नसताना, आणि त्यावेळी पोलीस स्टेशनला विषय गेल्यानंतर, कारण चाळीचे लोक गोळा झाली आणि तो विषय पोलीस स्टेशनला गेला, त्यावेळी तिथे गेल्यानंतर आम्हाला कळते की आमच्याच विभागातला एक नेता, लोकप्रतिनिधी हा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या लँडलॉर्डच्या बाजूने फोन करून सांगतो की बाबा त्याला सोडा आणि यांना बसवून ठेवा म्हणून. हे कितपत योग्य आहे? मग आम्ही निवडणूकची वेळ आली की मतं घ्यायला तुम्ही आमच्याकडे येता, नेहमी तुम्हाला आमचं मतदान हवं असतो, त्यावेळी तुम्ही आम्हाला आश्वासनं देता, नाही तुमचं रिडेव्हलपमेंट करू, हे करू, ते करू, अमुक करू, तमुक करू, पण नंतर निवडणूक गेली की आम्हाला तुम्ही विचारतसुद्धा नाही. आणि जेव्हा आम्हाला मदत करायची गोष्ट आली त्यावेळी तुम्ही आम्हाला सोडून आमच्या लँडलॉर्डच्या मागे उभे राहता. हे कितपत योग्य आहे? आज सामान्य टेनंट तुमच्याकडे फक्त काय एक मतदार म्हणून तुम्ही इलेक्शन आला की मतदार राजा होतो आणि नंतर प्रजा होतो. हे असंच दिसते आम्हाला. तर मग विश्वास नक्की ठेवायचा तरी कोणावरती? न्यायालयावरती आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. आम्ही आता सुप्रीम कोर्टमध्ये लढतो आहे. आज आमची ताकद नाही पैसा टाकायची, पण जेमतेम करून आम्ही आमचा जीवनाचा प्रश्न आहे, आमचा मुलाबाळांचा प्रश्न आहे, त्यांचं भविष्य कसं होणार पुढे, मग त्यासाठी लढणं आमचा भाग आहे. आणि आम्ही महाराष्ट्रात जन्मलेलं, लढाई करणं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आम्ही एक सामान्य घरातले जरी असतो तरी घरावरती प्रश्न आला की आम्ही लढतो, आम्ही रस्त्यावर उतरतो. पण सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सरकारकडून खूप अपेक्षा आहे आणि अशी आशा आहे की ही बातमी जर सरकारपर्यंत पोचली तर ते त्याच्यावरती नक्कीच विचार करतील आणि नक्कीच त्याच्यावरती काहीतरी सरकार तोडगा काढेल. मी आनंद पाटील, सुरजी वल्लभदास बिल्डिंगमध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे. चाळीला आमच्या 100 वर्षापेक्षा अधिकचा काळ झालेला आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे आणि याच चाळीत एन्क्रोचमेंट इतकी झालेली आहे की संडास बाथरूम बंद झालेले आहेत. त्यानंतर जे पिलर आहे त्या पिलरला शिडी लावून हे केलेलं आहे. संडास बाथरूम खालचं पूर्ण बंद केलेलं आहे. पुढे पाठीमागे एन्क्रोचमेंट केलेली आहे. अर्थात हे पूर्वी कसं होतं की थोडंसं चाललं आहे, आम्ही त्यांना सांगत होतो की या पद्धतीने करू नका. गॅस आणि गॅस बाटला आहे. त्यानंतर इथे AC कामासाठी ते ऑपरेट केलं जातं आणि हे फार मोठं धोकादायक आहे. या चाळीमध्ये अशा अनेक गोष्टी घडत आहेत. मालक जाणीवपूर्वक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे, कारण ज्या लोकांनी हे एन्करेजमेंट केलेली आहे त्यांना यांनी घाबरवलं की तुम्ही हे असं सगळं केलं त्यामुळं तुम्ही आम्हाला कन्सेंट देणार आहात की नाहीत की तुमच्यावर आम्ही केस टाकू. केस म्हणजे ज्यांच्या घरात वकील आहेत असे लोकसुद्धा घाबरले आणि त्यांनी ते मालकाबरोबर कॉम्प्रोमाइज केलं. आणि मालकाबरोबर कॉम्प्रोमाइज करून म्हणजे म्हाडाला तुम्ही कन्सेंट देताय आणि मालकाला पुन्हा तुम्ही दुसरे कन्सेंट देता, अशा दोन्ही पद्धतीचा व्यवहार त्यांनी केलेला आहे. सांगायला गेल्यानंतर असं वाटतं की त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते काही करू शकतात. त्यांचे रिलेशन्स पुढाऱ्यांच्या बरोबर आहेत, नगरसेवकांच्या बरोबर आहेत, आमदार खासदारांच्या बरोबर आहेत, मोठ्या मोठ्या लोकांच्याबरोबर उठबस आहे. त्यामुळं त्यांना ते जे काय करतात तीच पूर्व दिशा असं वाटतं. परंतु त्यामुळं चाळीतले जे काही सामान्य लोक आहेत त्यांच्या जीवाशी हा खेळ आहे. म्हणजे इथं इतका प्रकार असतो की कधी काय होईल, अगदी गॅस चेंबरवर बिल्डिंग आहे असं वाटायला लागतं. आणि हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने, सुरक्षेच्या दृष्टीने फार अत्यंत अवघड आहे. एकतर मालकांना आम्ही इतके वर्ष आम्ही सांगतो आहे की मला वाटते 79A कायदा येण्यापूर्वी आम्ही दर महिन्याला 2-2 वेळा 3-3 वेळा जाऊन मालकाला मी भेटलो आणि सांगितलं की तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. मालकांना आम्ही सांगितलं की तुम्ही ठरवा, आणि अगदी मालकांनी 425 एरियामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की हो आम्ही तयार आहोत. प्रश्न होता दुकानदारांचा फ्रंटेजचा फक्त प्रश्न होता. दुकानदारांना पाहिजे होतं 10 फूट आणि मालक सांगत होता आम्ही 7.5 फूट देऊ, आणि आम्ही त्याच्यातून तोडगा काढून 9 फुटाचा फ्रंटेज मिळवून आम्ही सगळं ते पुढे नेलं प्रकरण. परंतु मालकांनी त्या दिवशी नारळ फोडले, काजूकतली वाटली आणि त्यानंतर पुन्हा कुठलाही विषय काढला नाही.
आणि मग जेव्हा 79A कायदा आला आणि मग ज्यावेळेला म्हाडानी मालकाला 6 महिन्याचा कालावधी द्यायचा होता, तर म्हाडानी 14 महिन्याचा कालावधी देऊनसुद्धा मालकानी साधी मीटिंग घेतली नाही. आजपर्यंत टेनंटसाठी जे प्रपोजल द्यायला पाहिजे होतं की तुम्हाला आम्ही काय देऊ शकतो, त्याचंसुद्धा कधी त्यांनी हे दिले नाही आम्हाला आजपर्यंत. आणि अशा वेळेला आता असं झालं की सुप्रीम कोर्टात केस असताना मालक आमच्या सगळ्या टेनंटला त्रास द्यायला लागला आहे. मग ते ज्यांच्या वडिलांच्या नावावर आहे आणि त्यांचा मुलगा आता त्या खोलीत राहतो आहे, तर त्याला सांगतो आहे की तुझ्या नावावर खोली नाही आहे, मग तुला आम्ही अशा पद्धतीने करू. आता काही जणांचं असं झालेलं आहे की काही कारणासाठी आता ते बाहेर येऊन जाऊन करतात, तर त्यांना असं वाटतं की ते दुसऱ्या ठिकाणी त्यांनी घरं घेतली आहेत म्हणून त्यांच्यावर पुन्हा प्रेशर आणलं जात आहे. प्रत्येकाच्या मनात अशा वेगवेगळ्या दडपणाखाली प्रत्येकाला काय ना काहीतरी फाटाफूट करून आणि प्रत्येकाच्या मनात दडपण निर्माण करून, भीती निर्माण करून कन्सेंट घ्यायला लागलेले आहेत. आम्ही तर 4:15ला तयार होतो, परंतु त्यावेळेलासुद्धा हो म्हणून पुढं काय केलं नाही आहे. अशा मालकांकडून आम्ही अपेक्षा कशी काय ठेवायची. बराच मोठा परिसर दिसतोय इथे, बघतो आपण इथे मोठं मैदान देखील आहे. मग तरी पण तुम्ही 4:15ला ॲग्री झालात. मैदान आहे आत्ता आपल्यासमोरच, जे वर्डी विभागात जी समोरची लाईन आहे ती आता रिडेव्हलपमेंटला गेली आहे. ज्यांच्याकडे जागा नाही, ज्यांचं रोड साईडमध्ये जागा कटिंग होतं आहे, त्या लोकांनासुद्धा 485 मोफा कार्पेट मिळतो आहे. आणि आम्हाला इकडे आतमध्ये एवढा रिकामा जागा असतानासुद्धा मालकाला आमच्यासाठी काही करावं असं वाटत नाही. अशा व्यक्तींच्यावर विश्वास कसा ठेवायचा. आणि मग हे त्यांच्या सहकार्य नसल्यामुळं किंवा त्यांची एक मानसिकता त्यांची अशी आहे की जे काय मिळेल ते मलाच पाहिजे, टेनंटला माझ्या काही उपयोग नाही मिळून, तर त्यामुळं हे सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलेलं आहे. आता आमची फक्त आशा एवढीच आहे की जे सत्याचा विजय व्हावा आणि सुप्रीम कोर्टाचा आम्हाला दिलासा मिळावा. आणि दुसरी अशी अपेक्षा आहे की जी पागडी सिस्टमबद्दल जे काही आता उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही बोललेले आहेत, त्यानंतर आमदार आणि सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरेंनीसुद्धा हा विषय उचललेला आहे. तर मला असं वाटतं लवकरात लवकर याच्यावर एक वाक्यता होऊन सरकारमार्फत एखादा चांगला GR की जो आज जर पाहिलं आपण तर हा सगळा परिसर गिरणगाव म्हणून ओळखतो आहे. जेवढे मतदार आहेत ते सगळे या पागडी सिस्टमच्याच घरांमध्ये राहत आहेत. आणि ज्या लोकांच्या जीवावर हे आमदार, खासदार, नगरसेवक सगळे निवडून येत आहेत, त्याच लोकांना सगळ्यात दुर्लक्षित केलेलं आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे. आज म्हणजे झोपड्यांच्यासाठीचा जो नियम बघितला तर त्यांना ज्या झोपड्या बळकावल्या आहेत, म्हणजे तो जो काही एरिया त्यांनी कॅप्चर केला, त्यांना तुम्ही 300 स्क्वेअर फीटचं घर तुम्ही बिनदिक्कत देता आणि सरसकट. आणि ज्यांचा हक्क आहे त्या लोकांकडे तुम्ही इतकं दुर्लक्ष करताय, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. आणि या महत्त्वाच्या गोष्टीवर शासनाने खरं तर लक्ष घालायला पाहिजे आणि अति जलदपणे घालायला पाहिजे असं मला वाटतं आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री 2 आहेत आपल्याकडे, आणि जे काही कार्यसम्राट जे काही पुढारी आहेत त्यांना माझं एवढंच विनंती आहे की मुंबईसारख्या सुंदर शहरामध्ये ज्या लोकांच्या आत्तापर्यंतच्या प्रामाणिकपणाने आजपर्यंतचं राजकारण सगळं घडलेलं आहे, त्या लोकांना दुर्लक्षित ठेवून चालणार नाही. तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हे कर्तव्य समजून आपण ज्या वेळेला कराल त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने पागडी सिस्टममधल्या लोकांना न्याय मिळेल असं माझं प्रामाणिक मत आहे. अश्विन वीरा, मी टेनंट आहे या बिल्डिंगचा. स्लमवाल्यांसाठी कट ऑफ डेट आहे 2011, पण पागडीच्या टेनंटला जेव्हा म्हाडाकडनं स्क्रुटिनी होते तेव्हा 95च्या अगोदरचे डॉक्युमेंट दाखवावे लागतात टेनन्सी सिद्ध करायला. म्हणजे हा एक विचारण्याची गोष्ट आहे की जे ऑफिशियली लीगल टेनंट्स आहेत त्यांना 95चा कट ऑफ आहे. 95च्या अगोदरचे डॉक्युमेंट दाखवा तर तुम्ही टेनंट आहे. आणि स्लमवाल्यांना 2011चा कट ऑफ आहे. म्हणजे ज्या लोकांनी जागा कॅप्चर करून झोपडपट्टी बांधली त्यांना तुम्ही 2011पर्यंतचं गृहीत धरता की ते लिगल आहेत म्हणून. आणि आम्ही इकडे 3-4 पिढ्या राहतो आहे तरी आम्हाला 95चा कट ऑफ आहे. म्हणजे हे पण एक अन्यायाची गोष्ट आहे ना. म्हणजे जे या देशामध्ये तुम्ही जवळ प्रामाणिक आहात तर तुम्हाला सर्व प्रॉब्लेम्स आहेत असं आम्हाला दिसते. माझं नाव निलेश सिंघानिया.
आमचा मकान मालिक आता खूप खालच्या पातळीवर गेला आहे. सर्व टेनेंटला व्यक्तिगत बोलवून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आमिष देतो आहे की मी तुला हे करीन, मी तुला हे करीन. आणि हे जे कमिटी मेंबर दिवसरात्र राबवत आहेत अरे ते लोक स्वतःचा फायदा बघताय, तुम्ही तुमचा स्वतःचा फायदा बघा. आणि वेगवेगळ्या प्रकार एकूण किती टेनंट आहेत? आम्ही रेसिडेंटमध्ये 26 आहोत, 12 शॉपकीपर कॉमर्शियल आहोत, टोटल 38 आहोत. फार कमी आहोत, पण काय असतं आम्ही सर्व मध्यमवर्गीय आहोत. आम्हाला हे कोर्ट पोलीस हे आमचा स्वभाव नसतो. आम्ही आमच्या परिवारामध्ये खुश असतो. आता तो काय पैसेवाला आहे, तर तो काय करतो, लोकांना भीती निर्माण करतो, बोलवतो, तू हे केलेलं आहे, तुझ्या आईच्या नावावर आहे, तुझ्या आजीच्या नावावर आहे, मी करून देणार नाही, त्याला 5 लाख लागेल, त्याला ते एक काहीतरी सक्सेशन सर्टिफिकेट, ह्याला पागडीला सक्सेशन नसतो, पण तो भीती निर्माण करतो. आणि नंतर सांगतो नाही हे बघा, हे जे कमिटीवाले आहेत ना ते स्वतःचा बघताय, तुम्ही तुमचा बघा, मी तुम्हाला हे करून देणार. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून तो कन्सेंट घेतो आहे. आणि विच इज रॉंग, ते चुकीचं आहे. कारण आमच्या टेनेंटनी ऑलरेडी म्हाडाचा ऑर्डर आल्यानंतर कन्सेंट दिलेला आहे. दिस इज ब्रीच ऑफ ट्रस्ट. हे आमच्या लोकांना कळत नाही आहे, पण तो काय लोकांना भीती निर्माण करतो. आम्ही सरळ साधे लोक आहोत, कुठे जाणार? तरी आमचा संघर्ष आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल आणि आमच्यासोबत 20 लाख लोकांना न्याय मिळेल, हे आम्हाला एकदम विश्वास आहे. आम्ही न्याय जे आहे ते आम्हाला मिळणारच आहे. तरी सरकारने समजा एखादा GR काढल्यास तर तो न्याय आम्हाला सरळ जाईल, म्हणजे सहज होऊन जाईल, सुलभ होईल. ते आमची अपेक्षा आहे. थँक्यू. माझं नाव अरुण राघोजी राणे. गेले जवळजवळ आता माझं वय आहे जवळजवळ 76 वर्ष. जन्मापासून मी या बिल्डिंगमध्ये इथेच राहतो, वरळीतच राहतो. मी शिवसेनेचा पहिल्यापासूनचा कार्यकर्ता. वरळी नाक्यावर शिवसेनेची शाखा जी बनवली ती सुरुवात मी केली होती. त्यावेळी राधाकांत खराडे होते. आणि आज आम्ही इतके वर्ष ह्या बिल्डिंगमध्ये इतके त्रासलो आहोत की हा जो मालक आहे तो आम्हाला भयंकर हैराण करतो आहे, सगळ्यांना हॅरेसमेंट करतो आहे, काही करत नाही. आमच्या पुढच्या पिढी म्हणजे कुठेतरी डबल घर व्हावं, मुलांची लग्न व्हावी, ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, पण मालक काय आम्हाला दाद द्यायला मागत नाही. जर बाळासाहेब असते तर हे झालं नसता. आता ही जी आमची परिस्थिती आहे ती आदित्य ठाकरेंनी आपल्या स्वतःच्या अंगावर घेऊन आम्हाला त्याच्यातून मार्ग मिळवून द्यावा. आज आमच्या बिल्डिंगबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आमचा न्यायालयावर विश्वास आहे की आमच्या बाजूने होईल अशी आम्हाला गॅरंटी पण आहे. फायनल मागणी की आमची बाबा कुठल्याही परिस्थिती 79 नोटीसची जी ही आहे ती सगळी पास झाली पाहिजे आणि त्यासाठी आदित्य ठाकरेंनी प्रयत्न करावे. हे या परिसरातील या ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्य करून राहणारे हे सर्व रहिवासी होते. आपापल्या तक्रारी त्यांनी मांडलेल्या आहेत. एक कुठे ना कुठेतरी यातून एक वेदना देखील त्यांच्या बाहेर येत आहेत. अनेक वर्ष हे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेमध्ये ही मंडळी सगळी वाट बघत आहेत. कुठेतरी विकासकाची मनमानी होते, लँडलॉर्डची मनमानी होते आणि कुठलेही राजकीय यांना पाठिंबा मिळत नाही आहे, न्यायालयावरती पूर्ण अवलंबून आहेत. ही सर्व परिस्थिती यांनी या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.